नमस्कार सर्वांना, माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। बघा, आज बनवणार आहे मी हे कद्दू आहे, लांब कद्दू। याचे मी 10 पाटे बनवणार आहे। 10 पाटे बनवण्यासाठी बघा, मी लसूण घेतलेला आहे, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि कोथिंबीर घेतलेली आहे। याची वरची साल काढायची कद्दूची। कद्दूवरची साल काढलेली आहे। कद्दूला खिसून घ्यायचं। बघा, कवळा कद्दू आहे। कद्दू खिसून झालेला आहे। बघा, बारीक खिसलेला आहे। गॅस ऑन केलेला आहे, त्याच्यावरती कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये मिरच्या भाजून घ्यायच्या। मिरच्या सोबतच लसूण पण भाजून घ्यायचं। मिरच्या भाजून टाकल्यानं धपाट्याची चव चांगली येते। असं बी टाकलं तरी चालते, पण मी भाजून टाकते। मिरच्या भाजण्यासाठी थोडं तेल टाकायचं, परतून घ्यायचं। मिरच्या भाजत आलेल्या आहेत, कोथिंबीर सुद्धा भाजून घ्यायची। मिरच्या भाजलेल्या आहेत, काढून घेते आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेते। गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चाळून। खिसलेला कद्दू टाकायचा, याच्यामध्ये पाणी नाही टाकायचं। बघा, मिक्सरला बारीक केलेली हिरवी मिरची टाकायची, थोडी हळद, मीठ, हाताने चुरून घ्यायचं। धपाट्याचं पीठ मळून झालेलं आहे। बघा, याला 10 मिनिटं असंच ठेवायचं। धपाट्याच्या पिठाला 10 मिनिटं झालेले आहेत। गॅस ऑन करते। गॅसवरती तवा ठेवायचा गरम करण्यासाठी। धपाटे बनवण्यासाठी मी तूप घेतलेलं आहे। बघा, 2 चमच त्याला गरम करून घेते। धपाट्याच्या पिठासाठी एवढा गोळा घेतलेला आहे। धपाटे लाटून दाखवते तुम्हाला मी। कद्दूची भाजी आहे ना, खात नाही, त्याच्यामुळे 10 पाटे बनवले की सगळेजण खातात। त्याच्यामुळे 10 पाटे बनवायचे। ज्याच्या घरी कद्दूची भाजी खात नाही त्यांना सांगायचे। आमच्या घरी कद्दूची भाजी खात नाही, तर म्हणून मी असे 10 पाटे बनवते। आणि खाण्यासाठी पण छान असतात, पौष्टिक असतात। जास्त पातळ पण नाही बनवायचे, जास्त जाड पण नाही बनवायचे। आणि मी फक्त गव्हाचं पीठ टाकलेलं आहे, बाकी कुठले पीठ नाही टाकले। हरभऱ्याच्या डाळीचं पीठ टाकतात, ज्वारीचं पण पीठ टाकतात काही काही ठिकाणी, पण मी नाही टाकत, फक्त मी गव्हाचं पीठ टाकते। बघा, धपाटा लाटलेला आहे, बघू शकता। एवढंच लाटायचं। तव्याला असं तूप लावून घ्यायचं, थोडं धपाटे टाकून घ्यायचं। धपाटे आहे ना, दह्यासोबत खायला छान लागतात। बघा, धपाटा बनवून तयार झालेला आहे। किती छान झालंय, असं मऊ होतं, बघू शकता तुम्ही। धपाटा बनवून तयार झालेला आहे। बघा, सर्व धपाटे मी असेच बनवणार आहे। बघा, कद्दूचे धपाटे बनवून तयार झालेले आहेत। बघू शकता किती मऊ झालेले आहेत। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा कद्दूचे धपाटे कसे झाले ते।